आपल्यासोबत घात नाही, विश्वासघात झालाय. लेखाच्या भाषणातील शब्द ऐकताच भास्कर जाधवांना अश्रू अनावर. राज्यात गेल्या काही महिन्यात चांगल्याच राजकीय घडामोडी घडत असून राजकीय पक्षातील विरोधी पक्षातील पदाधिकाऱ्यांना पक्षांतराचे वेध लागल्याचे दिसून येत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षात नेत्यांचे प्रवेश वाढत आहेत. शिवसेना ठाकरे गटाला मोठा फटका बसत असून नाशिकमधील काही पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर आता कोकणातीलही काही पदाधिकारी ठाकरेंची साथ सोडत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आयोजित मेळाव्यात शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. मुलगा विक्रांत जाधव यांचं भाषण सुरू असताना वडील भास्कर जाधवांना अश्रू अनावर झाले. यापूर्वी सुद्धा भास्कर जाधव यांना एका मेळाव्यात अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळतंय. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव पुन्हा एकदा भावनिक झाल्याचं दिसून आलंय. मुलगा विक्रांत जाधव यांचे भाषण सुरू असताना भास्कर जाधव यांचे डोळे पाण्याने भरले, कंठ दाटल्याचा कॅमेऱ्यात कैद झालं आणि यावेळी आपल्यासोबत घात नाही, विश्वासघात झालाय असं मुलगा विक्रांत यांनी म्हणताच भास्कर जाधवांचा कंठ दाटला. त्यांनी समोरील टॉवेलने आपले डोळे पुसले. जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेश नाटेकर आणि जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर यांनी भास्कर जाधव यांची साथ सोडल्यानंतर भास्कर जाधव यांच्या नेतृत्वात शिवसेना उभाटा पक्षाचा वेळणेश्वर येथे मेळावा होतो आहे. या मेळाव्यात भाषण करताना मुलगा विक्रांत जाधव यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी मुलाच्या भाषणावेळी भास्कर जाधव पुन्हा एकदा भावनिक झाले. यापूर्वी देखील भास्कर जाधव शिवसेनेत नाराज असल्याची चर्चा होती. महाविकास आघाडीत मंत्रिपदाची संधी नाकारल्याने भास्कर जाधव नाराज होते. दरम्यान जाधव यांच्या पक्षांतराची चर्चा जोर धरत असताना यापूर्वीच्या एका मेळाव्यात त्यांचे डोळे पाणावले होते. त्यावेळेस मी लोकांना सांगत होतो की आपले आमदार भास्कर जाधव साहेब हे गर्दीच्या पलीकडे गेलेला आपला नेता आहे. हा गर्दीच्या पलीकडे गेलेला आपला नेता आहे. त्यांना गर्दी कोणाला दाखवण्यासाठी करण्याची गरज नाहीये. ज्या ज्या वेळेस म्हणून आमदार भास्कर जाधव साहेबांवरती कोण घाव घालण्याचा प्रयत्न करतो, कोण घात करण्याचा प्रयत्न करतो, त्या वेळेस म्हणून जनता आपोआप त्यांच्या पाठीशी त्या ठिकाणी उभी राहते. दाखवण्याची गर्दी करण्याची काही गरज नाहीये. यावेळेस फक्त घात नाही झालाय, तर यावेळेस विश्वासघात झाला. यावेळेस विश्वासघात झालेला आहे आणि म्हणून कोणालाही आपण ओढून काढून घेण्याची गरज नाही. लोक स्वतःहून त्या ठिकाणी जमतील आणि म्हणून साहेबांनी एक स्लोगन दिलं होतं ते आपण लोकांपर्यंत पोहोचवलं. आज तुमच्यापेक्षा जास्त मी आतुर आहे. एरवी आमची दोघांची त्या ठिकाणी चर्चा होते, एखाद्या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी यावेळेस झालेली नाहीये. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, रत्नागिरी.